गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज तीन ठिकाणी नगर परिषद निवडणुका शांततेत पार पाडले आणि मतदान पथके जे आहेत ते कृषी महाविद्यालय गडचिरोली इथे जवळपास एक 15 ते 20 मतदान पथके पोहोचलेली आहेत आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो निवडणूक अधिकारी जे आहेत मतदान पथकांचा आढावा घेत आहेत आणि हे मतदान पथके अजून काही जे शिल्लक आहेत ते मतदान पथके गडचिरोली कृषी महाविद्यालयात थोड्याच वेळात पोहोचणार आहेत आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडली आणि सध्या यावेळी 3 नगर परिषदेत सर्वात जास्त टक्केवारी गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची राहणार आहे। शेवटची टक्केवारी अजूनपर्यंत आलेली नाही, परंतु 70च्या वर ही टक्केवारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि सध्या महसूल विभाग, वन विभाग किंवा पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमाने ही यंत्रणा जे आहेत ते 3 ठिकाणी काम केली आणि गडचिरोली जिल्ह्यात नेहमीच महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त मतदानाचा टक्के जे आहेत सर्वात जास्त असतो आणि यावेळी अशी अपेक्षा केली जात आहे की मतदानाची टक्केवारी सर्वात जास्त राहणार आहे आणि यासाठी जवळपास 7-8 दिवसापासून कर्मचारी अधिकारी मोठ्या कसरतीने कामावर आहेत आणि अनेक कर्मचारी जे आहेत ते 2 दिवसापासून या मतदानाच्या कामावर आहेत आणि सध्या मतमोजणी 3 तारखेला होणार होती, परंतु न्यायालयाच्या प्रकरणामुळे 21 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि मोठी प्रतीक्षा यावेळी अनेक मतदारांना किंवा जिल्हावासियांना आहे। आपल्यासोबत निवडणूक अधिकारी आहेत। मॅडम, यावेळी किती टक्के शेवटचं मतदान राहील आणि कशा प्रकारे ही मतदान प्रक्रिया पार पाडली? अजून अंतिम टक्केवारी आमच्या हातात यायची आहे, पण 3.5 पर्यंत 55% मतदान झालेलं आहे। त्यामुळे आमचा अंदाज आहे की 70 ते 75% आसपास मतदान होईल। यावेळी मतदारांना निकालासाठी 14 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी लागणार। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी एम डी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।